तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप 30 मार्चला संपलेला आहे। 31 मार्चला कोणत्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। त्याचबरोबर 31 मार्चला दुरुस्तीची केवायसी करण्याची मुदत सुद्धा संपलेली आहे। वेबसाईटवरून जे आहे ते केवायसी करण्याची लिंक शासनाने डिलीट केलेली आहे। जानेवारी महिन्याच्या हप्त्याचा वाटपाला शासनाने खूप जास्त उशीर केला होता। फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाला सुद्धा खूप जास्त शेवट एकदम वाटप झालेला आहे। आणि बघा, आता जो काही मार्च महिन्याचा हप्त्याचा वाटप आहे, मार्च महिन्याचा 21वा हप्ता, यासाठी आपल्याला आवाज उठवणे खूप जास्त गरजेचे आहे। आपण जर या विषयासाठी आवाज उठवला नाही तर शासन या योजनेच्या संदर्भात, वाटपाच्या संदर्भात खूप जास्त निष्काळजीपणा आणखी सुद्धा ठेवू शकते। आणि निष्काळजीपणा शासनाकडून ठेवलीच जात आहे, कारण वाटपाला खूप जास्त उशीर या ठिकाणी केला जात आहे। पण आता बघा, जे काही मार्च महिन्यापासून मार्च 2026 ते मार्च 2027 आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे। आर्थिक वर्ष सुरू झालं, यामध्ये योजना सुद्धा अपडेट, बँक सुद्धा अपडेट आणि शासनाचा सर्व कारभार या ठिकाणी अपडेट होतो। तर शासनाने बघा, या योजनेच्या संदर्भात सुद्धा थोडं सिरियस व्हायला पाहिजे। या योजनेच्या संदर्भात, वाटपाच्या संदर्भात, वितरणाच्या संदर्भात शासनाने थोडं सिरियस व्हावं आणि या योजनेसाठी, वाटपासाठी एक तारीख शासनाने फिक्स करायला पाहिजे। शासनाने एक तारीख फिक्स करायला पाहिजे, कारण जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना मिळतात, त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं। बचत गटाचे पैसे, लोनची किस्त, त्यांच्या कर्जाची किस्त असतात, किंवा मुलांच्या ट्युशन क्लासेसची फीस त्यांना भरायची असतात। त्यामुळे एक शासनाने तारीख फिक्स करावी आणि त्या तारखेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करावे। आता शासनाला कोणतीच अडचण नाही। जे काही 2026-27 लाडकी बहीण योजनेचं आर्थिक वर्ष आहे, या वर्षासाठी 25,000 कोटी रुपये अधिवेशनामध्ये मंजूर सुद्धा झालेले आहे। या वाटपासाठी 25,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहे। त्यामुळे शासनाकडे पुरेसा निधी, या वाटपासाठी शासनाकडे पुरेसा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे आणि शासनाच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। जे काही शासनाची GR काढण्याची पद्धत आहे, सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR येतो, त्यानंतर काही दिवसांनी वाटप सुरू केला जातो। मग शासनाने लवकरात लवकर ही प्रक्रिया सुरू करावी। म्हणजे सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR येत नाही तोपर्यंत तुम्ही लोक वाटप का करत नाही, हा या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे। मग शासनाने लवकर आदेश द्यावे की सामाजिक न्याय विशेष विभागाचा GR लवकर काढा, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा वाटपाला लवकरात लवकर सुरुवात करावी। 1 ते 10 तारखेपर्यंत, कमीत कमी 1 ते 10 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे। मार्च महिन्याचा हप्त्याचा वाटप लवकरात लवकर शासनाने सुरू करावा। जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाला जेवढा उशीर झाला, तेवढा उशीर या वाटपाला होता कामा नये। आणि या महिन्यापासून या वर्षापर्यंत पूर्ण शासनाने एक तारीख फिक्स करावी आणि रेग्युलर त्या तारखेवर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे। यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी जे आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा इतर जे काही युट्यूबर आहेत, जे लाडकी बहीण योजनेच्या टॉपिकवर व्हिडिओ बनवतात, त्यांनी सुद्धा या टॉपिकवर आवाज उठवायला पाहिजे। पण आता शासनाने जो काही मार्च महिन्याचा हप्त्याचा वाटप आहे, तो लवकरात लवकर या एप्रिल महिन्यामध्ये शक्यतोवर लवकर करावा आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा करावे आणि एक तारीख फिक्स करून हा हप्ता वाटप रेग्युलर करावा। याबद्दल तुम्हाला काय वाटते, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।